तर या व्हिडिओत आमचं वजन वाढवून तुम्हाला दाखवणार आहोत पुण्यातल्या एकदम जुन्या बेकऱ्या आणि तिथे मिळणारे एकदम युनिक पदार्थ। वेलकम बॅक टू सुकीर्त जी। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, म्हणजे तुमच्या तोंडात एकदम खुसखुशीत पॅटीस पडेल। जायला एवढं क्लोजअप यांचं म्हणणं की नवीन लग्न झालेले लोक हे घेऊन जातात। हे माझे आजोबांनी चालू केली बेकरी। ते पहिले समोर कोहिनूर हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं, तिथनं मग हळूहळू ते पार्टनर बनाले आणि हळूहळू त्यांनी ते बिल्डिंग विकत घेतली। आजपर्यंत ते बिल्डिंग आमच्या फॅमिलीकडेच आहे आणि कोहिनूर हॉटेलचे मालक झाले ते, पण त्यांना ते आवडत नव्हतं काम, तर त्यांनी बेकरी चालू केली। तर बहुतेक 100 वर्षाचं वर झालं आहे। आमची रेसिपीज आहे ना आम्ही लोक स्वतःकडे ठेवतात, तर दॅट इज आर USP अँड ऑल आर रेसिपीज आर टाइम टेस्टेड, कस्टमर अप्रूव्ड, सो वी स्टिक टू दॅट रेसिपी। आय गिव्ह यू वन एक्झाम्पल। आता माझ्याकडे सेल्समॅन येतात कंपनीचे, आमचं एसेन्स घ्या, आमचं हे घ्या, आमचं बटर घ्या, वी नेवर चेंज आर इंग्रेडियंट्स, दे गिव्ह मी फ्री, म्हणतात फ्री घ्या सॅम्पल। मी म्हणतो नाही, मला नको आहे, माझा हा आहे पदार्थ, मी तोच वापरणार आहे, माझे कस्टमर्सना ते पाहिजे, तुमचं नको आहे। बिकॉज द मिनिट आय चेंज द इंग्रेडियंट्स द टेस्ट चेंजेस ऑफ द बिस्किट्स। त्यासाठी आमचे बिस्किट्स आर द सेम फॉर ऑल दीज इयर्स। मी पहिले आहे ना ही बिस्किट शिकलो फर्स्ट, बिकॉज आय लाईक दिस बिस्किट, इट इज माय फेवरेट बिस्किट। तर लोकांना थोडं फॅन्सी पाहिजे, थोडा शो पाहिजे, यू हॅव टू केटर टू दॅट, बट ऑफकोर्स नॉट टू फॉरगेट द टेस्ट हॅज टू बी दॅट। नाही, खाली शो करून फायदा नाही। लई भारी वाटतंय मला। अतिशय ऐतिहासिक बेकरीमध्ये मी आलेलो आहे, 100 वर्षांपेक्षा जुनी, आणि त्यांचे जे सिग्नेचर पदार्थ आहेत ते आपण इथे ठेवलेत आणि आपण ट्राय करून बघूयात एक एक पदार्थ, आणि दररोज हे फ्रेशली बनवले जातात एकदम। तर पहिला कपकेक। कधी कधी ना मी म्हणतो तसं की जेव्हा अस्सल पदार्थ असतो तेव्हा फार जास्त गोष्टी घालायची गरज पडत नाही। अतिशय अस्सल कपकेकचा टिपिकल फ्रेशली बेक्ड टेस्ट आहे। हे शूजबेरी बिस्किट आहे, अतिशय वजन वाढवणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या। मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय। जॅम टार्ट हा प्रकार मी पहिल्यांदाच ट्राय करतो। हा लई भारी प्रकार आहे, म्हणजे हा कुठेही मिळत नाही अशा पद्धतीचा, फक्त हे घ्यायला इथे यावं असं मला वाटतं, इतका मस्त आहे। आणि गार्लिक टोस्ट, म्हणजे गार्लिक ब्रेड खात असतो बऱ्याच ठिकाणी पिझ्झा बरोबर, पण हा टोस्ट आहे गार्लिक। ऑसम। इथे येणार असेल तर गार्लिक टोस्ट आणि हे मस्ट आहे। खुसखुशीत आणि जिऱ्याचा हलका स्वाद आहे। जसं म्हणणे की ही ट्रॅडिशनल इराणी डिश आहे, जिरा बटर। आणि जनरली जिरा बटर जे मिळतं ते खूप जास्त कडक असतं, पण असं सॉफ्ट आहे आणि चहा बरोबर एकदम परफेक्ट। हे आमचे काजू बिस्किट आहे, खाल्ले का तुम्ही? नाही ना अजून? नाही, सगळे नवीन नवीन लगीन केलेले हे नेतात माझ्याकडे काजू बिस्किट। यांचं म्हणणं की नवीन लग्न झालेले लोक हे घेऊन जातात। असं बिस्किट कधीच खाल्लेलं नाही, म्हणजे प्रत्येक घासाला काजूचा स्वाद येतोय आणि हे लई भारी, हे खूप भारी, मला वेळ लागलाय। हे सगळ्यात भारी आहे बरं का, बेस्ट। आणि ज्या पद्धतीने बेक झाले ना, हे अख्खा पुढा समजू शकतो। आता मी उभा आहे पुण्यातल्या प्रसिद्ध आयकॉनिक बेकरी समोर, संतोष बेकरी, जी आपटे रोडवरती आहे। आणि संतोष बेकरीचा फेमस म्हणजे पॅटीस। ॲक्च्युली खारी पॅटीस ही पुण्याची एक संस्कृतीच झाली, म्हणजे बऱ्याच लोकांची रविवार सकाळ या पॅटीस शिवाय पूर्णच होत नाही। आणि पुण्यात बऱ्याच ठिकाणी खारी पॅटीस मिळतं। हिंदुस्तान बेकरी आहे, पुना बेकरी आहे आणि संतोष बेकरी।
पण माझं स्वतःचं रेकमेंडेशन म्हणजे मी तुम्हाला रेकमेंड करीन संतोष बेकरीचा पॅटीस. पुना बेकरीचा पॅटीस समाव खूप जास्त खारी असते आणि भाजी लवकर लागतच नाही. आणि हिंदुस्तान बेकरीचा पॅटीस मला खूप जास्त ड्राय वाटतं. पण अगेन हे माझं रेकमेंडेशन आहे, माझं वैयक्तिक मत आहे. बऱ्याच लोकांना हिंदुस्तान बेकरीचं पण पॅटीस आवडतं, तर माझं आवडीचं संतोष बेकरीचं आहे, तर मी खाऊन तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा पॅटीस खूप ड्राय होतं, पण हे असं मॉइस्ट आहे आणि बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतून ते मऊ लागतं. आणि मुख्य म्हणजे घास चावल्या चावल्या लगेचच भाजी लागते तुम्हाला. तर नुसते आपण खारीच खातोय, भाजीच येत नाही असं ते होतं. तर त्यामुळे भाजीची क्वांटिटी यांची खूप चांगली असते. यांचा पॅटीसचा साईज तसा बाकी पॅटीसच्या मानाने छोटा आहे, पण अगेन मॉइस्ट असल्यामुळे खूपच मजा येते हे पॅटीस खाताना. भाजी पण आतली गरम आहे, त्यामुळे कधीही पॅटीस खाताना मी संतोष बेकरीज प्रेफर करतो. पॅटीस सोबत आवडीचा प्रकार म्हणजे खोबरा केक. म्हणजे हा लई भारी प्रकार आहे आणि शाळेपासून मला आवडतो. सगळ्यात छान म्हणजे असं ओलसर आहे हा, कारण दररोज ताजा ताजा बनवतात. इथे खोबरा केकही उत्तम मिळतो, खोबरा रोल सुद्धा मिळतो, पण मी केकच प्रेफर करतो. वा सुरेख. परत ताजा असला की असं ड्राय ड्राय लागत नाही, असं ओलसर आणि मस्त लागतो. चहा बरोबर अप्रतिम. बाय द वे ही बेकरी सोमवारी बंद असते, सकाळी 7ला उघडते, 7 ते दुपारी 1 आणि परत 4 ते संध्याकाळी 7. इथले टोस्ट पण चांगले आहेत, ब्रेड सुद्धा चांगला असतो. पण माझं आवडीचं पॅटीस आणि खोबरा केक म्हणजे एक पॅटीस आणि एक खोबरा केक आणि त्याच्यावर चहा, बेस्ट कॉम्बिनेशन. तर आपण आलेलो आहे अजून एका जुन्या बेकरी, ज्याचं नाव आहे स्पायसर बेकरी. याबद्दल मी खूप जास्त ऐकून होतो, पण पहिल्यांदाच इथे येतोय. स्पायसर युनिव्हर्सिटीला लागूनच ही बेकरी आहे. खरं तर बेकरी नाही टपरी म्हणावी लागेल, इतकी छोटी आहे. आणि इथला प्रसिद्ध आहे लॅमिंग्टन केक. तर हा ऑस्ट्रेलियन प्रकार आहे असं मला कळलंय. तर हा ऑस्ट्रेलियन प्रकार मी पहिल्यांदाच खातोय, लॅमिंग्टन केक. आणि इथले बेकरी प्रोडक्ट्स पण जे ख्रिश्चन घरांमध्ये बनवले जातात ते सगळे इथे मिळतात, त्यामुळे ख्रिसमसला इथे खूप जास्त गर्दी असते. तर हा आहे लॅमिंग्टन केक. तर आपण बघूया हा कसा लागतो लॅमिंग्टन केक. केक बरोबरच इथले सोया मिल्क खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे मी सोया चॉकलेट मिल्क घेतलंय. सोया रोज मिल्क पण इथे मिळतं, पण मी चॉकलेट घेतलंय, तर ते पण मी ट्राय करणार आहे. आधी आपण लॅमिंग्टन केक बघूया. मला हे खोबरंच वाटतंय, वरून सगळं खोबरंच लावलंय त्याला. प्लम केक टाईप प्रकार मला वाटतं, तरी खाऊन बघतो. थोडा ड्राय प्रकार आहे, म्हणजे इतका ड्राय केक मला फारसा आवडत नाही. फ्रेश आहे, ताजा एकदम, ते लगेच कळतंय, म्हणजे आजच्याच बनवलेला आहे. आपण जो खोबरा केक खातो ना, तो खूप इंडियनाइज वाटतो आपल्याला, आणि त्यावर जॅम, क्रीम, सगळ्या गोष्टी. हा थोडा वेस्टर्न प्रकार आहे, पण खूप ड्राय आहे. मला असं वाटतं की हा कॉफी किंवा चहा बरोबर जास्त चांगला लागू शकेल. फार आउटस्टँडिंग असं काय मला वाटलेलं नाहीये, पण ओके, काहीतरी नवीन प्रकार ट्राय करायचा असेल तर हरकत नाही. आणि हे आहे चॉकलेट सोया मिल्क, असं पिशवीमध्ये देतात. कॉलेज कॅन्टीनला आल्याचा फील आहे पूर्णपणे, आणि आहे पण हे कॉलेज कॅन्टीन सारखंच, कॉलेजच्या आवारातच आहे. सोया मिल्क बघूया आपण. चॉकलेट सोया मिल्क खूप माइल्ड आहे, जास्त गोड नाही, चांगली गोष्ट म्हणजे. ऑफकोर्स सोया मिल्क असल्यामुळे त्याचा तो आफ्टर इफेक्ट येतोय. जर तुम्हाला आवडत असेल तर प्यायला हरकत नाही, पण छान आहे. म्हणजे जनरली चॉकलेट मिल्क खूप जास्त गोड आणि शॉर्ट असतात, असं घरी बनवल्यासारखं चॉकलेट मिल्क आहे. या 3 बेकऱ्यांव्यतिरिक्त अजून 2 बेकऱ्यांचा मला उल्लेख करावा असा वाटतोय. त्यातली एक आहे कयानी बेकरी, जी सगळ्यांनाच माहिती आहे. कयानी बेकरी मधला मावा केक आणि श्रूजबेरी बिस्किट खूप फेमस आहेत. आणि दुसरी म्हणजे ग्रीन बेकरी, जी बाजीराव रोडवर चितळ्यांच्या शेजारीच आहे. ग्रीन बेकरीचा खरं तर माझी आवडती गोष्ट म्हणजे पट्टी सामोसा, पण हा बेकिंग आयटम नाहीये. पण ग्रीन बेकरीतला ब्रेड पण खूप चांगला असतो, टोस्ट पण खूप चांगला असतो, क्रीम रोल सुद्धा खूप चांगला असतो. त्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला कुठल्या बेकऱ्या सुचत असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर या होत्या आमच्या शोधलेल्या पुण्यातल्या जुन्या बेकऱ्या. तुम्हाला जर अजून कुठल्या जुन्या बेकऱ्या माहिती असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. किंवा जर तुम्हाला अशा या बेकऱ्यांमधले कुठले असे आयकॉनिक किंवा वेगळे पदार्थ माहिती असतील तर ते पण मला नक्की सांगा. ते पण मी नक्की जाऊन खाईन. दर बुधवारी आपण असेच इंटरेस्टिंग ट्रॅव्हल आणि फूडचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.